राणी साहेब, एवढ्या लगबगीनं कुठून आलात? काही झालंय का? बाईसाहेब, तुमचं राजेंशी काही बोलणं झालं होतं का? नाही, काल रात्री मसलत खाण्यात होते, त्यानंतर नाही भेटले आम्हाला. राजेंनी रात्रीही थडा घेतला नाही, म्हणून म्हटलं लवकर न्याहारी द्यावी. म्हणून त्यांच्या दालनात गेलो तर ते तिथे नव्हते. मग कळलं की राजे तर सूर्योदयालाच गड उतार झाले. पण नक्की कुठे गेले हे माहित नाही. राजे गड उतार झाले? मिर्झा राजेंना तर भेटायला गेले नसतील ना? अहो, पण आग्र्याला जाण्याची सगळी सिद्धता झाली आहे. आता मिर्झा राजेंना कशासाठी भेटतील ते? एक शंका येते आम्हाला. आग्र्याला निघून नसतील ना गेले? एकटेच? मग शंभूबाळ तर त्यांच्या दालनात आहेत. आम्ही न्याहारी घेऊन गेलो होतो. मग कुठे गेले राजे? काही वर्दीही दिली नाही. आपण आऊसाहेबांना विचारू, त्यांना निश्चित माहित असेल. आऊसाहेब. शंभूबाळ, येसुबाई, या. औक्षवंत व्हा. बसा. आऊसाहेब, आम्ही आणि यसू आपल्या दर्शनास आलो आहोत. आता आम्ही आग्र्यात जाणार ना, म्हणून आम्ही ठरवलंय की आपल्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. बरं केलंत. शंभूबाळ, काही दिवसातच तुम्ही प्रवासास निघणार. प्रवासामध्ये तुम्हास काही विघ्न येणार नाहीत कदाचित, परंतु एकदा आग्र्यात पोचलात की परिस्थिती बदलू शकते. आपल्याला काय सांगायचंय? आग्र्यात तुमच्या आणि तुमच्या आबासाहेबांच्या जीवास धोका संभवतो. आऊसाहेब, आपण चिंता करू नये. आमच्या आबासाहेब आमच्या बरोबर आहेतच. शिवाय बहिरजी काका, हिरोजी काका, मदारी काका हे सर्व पण आहेत. बरोबर बोललात. परंतु शंभूबाळ, तुम्ही ज्या मुलखात जात आहात तो मुलूक मुघलांचा आहे. तुम्हास अत्यंत सावधगिरीने हालचाल करावी लागेल. आऊसाहेब, राजे सकाळीच गड उतार झाले हे तुम्हाला माहित होतं? हो. पण का आऊसाहेब? उग्रसेन जी, हमारे नजरबाजों ने खबर दी है कि दिलेर खान के लोग राजगढ़ के आसपास घात लगाकर बैठे हैं. हमें कुछ करना होगा. इस दिलेर खान की वजह से हम और परेशानी में आ जाएंगे. लाहौल बिला कुवत. मिर्जा जी, आखिर ये शिवाजी राजा भाग कैसे गया? कैसे हुआ ये सब? खान साहब, शिवाजी राजा भागे नहीं है. हमने उन्हें राजगढ़ भेजा है. हमारे हुक्म से वो छावनी छोड़कर गए हैं. और दिलेर खान साहब, राजगढ़ के आसपास के मुल्क में आपने बिछाए हुए नजरबाजों को हटा दीजिए. इससे हमारी सियासत में खलल हो सकता है. देखिए मिर्जा जी, ना हमें आपके सिवा पे भरोसा है ना उसके वादों पर, और इसलिए हमने अपने नजरबाज वहां भेज दिए हैं. इसी वजह से आपकी इन गैर जिम्मेदाराना हरकतों से ही शिवाजी के साथ का सुलहनामा टूट सकता है. छोड़िए मिर्जा जी, सिवा तो अपना सुलहनामा खुद तोड़ने पे उतर आया है. और ऐसा होते हुए भी आपने जमानत के तौर पर रखे हुए उस मक्कार सीवा के शहजादे को छोड़ दिया. ऊपर से दिल्ली जाने के लिए आपने सीवा पर वक्त की कोई पाबंदी भी नहीं लगाई. अब वो किले से निकल गया है. अब वो अपना कबीला लेकर अगर अपने पहाड़ी और दरियाई मुल्क में जाके छुप गया तो उसे ढूंढेंगे कैसे और कहां? नहीं खान साहब, शिवाजी राजा ऐसा कभी ना कर सके.
मरहट्टे हैं वो, और ये कौम अपने जुबान की इज्जत रखती है, उससे मुकरती नहीं है। उस पर भरोसा रखने में कोई समझदारी नहीं है मिर्जा जी। हमारा यकीन कीजिए, उस पर भरोसा रख के आपने अपनी गर्दन पर छुरी रख दी है। ओम शरण चंडी। ठीक है खान साहब, हमें सोचने की थोड़ी मोहलत दीजिए। उग्रसेन जी। जी हुकुम। आप अभी इसी वक्त राजगढ़ चले जाइए और दिलेर खान साहब जो उल्टी सीधी खबरें सुना रहे हैं उनका ठीक से मुआयना कीजिए। जी हुकुम। और एक बात, उग्रसेन जी, जाते वक्त हमारी ओर से कुंवर शंभू राजा के लिए कोई नजराना ले जाइए और उनसे कहिए कि आपके दादाजी आपको घड़ा याद कर रहे हैं। जी हुकुम। ये बस वहां कहिए, जताइए, लेकिन आपके आने की असली वजह वहां कोई ना जान सके। जी हुकुम। आऊसाहेब काय झालं आहे? मघापासून पाहतोय काहीशा काळजीत दिसत आहात तुम्ही. आऊसाहेब, काही संशयास्पद गोष्टी घडणार आहेत का? राजे आग्र्यात जाण्यास तयार झाले याचा अर्थ धोका कमी झाला असा होत नाही. तो औरंगजेब त्याच्या नसा नसात दगाबाजी वाहते. तो कधीही तह मोडून स्वराज्यावर हल्ला करू शकतो. आधीच आपले किल्ले मुघलांच्या ताब्यात आहेत. त्यात औरंगजेब स्वराज्याचा घास घेण्यास उतावीळ झाला तर तो आदिलशाहीशी संधान बांधून त्यांना आपल्या विरुद्ध चाल करण्यास उद्युक्त करेल. असं झालं तर काय होईल? आऊसाहेब, मग तुमचा निर्णय काय असेल आणि मिर्झा राजे कोणती चाल खेळतील? आमचा कयास असा आहे की जरी मुघलांच्या सांगण्यावरून आदिलशाहीने पावलं उचलली तरी मिर्झा अलिप्त राहील. लक्षात ठेवा, आपल्यास आपल्या ताब्यात असलेल्या स्वराज्याचं रक्षण करायचं आहे. आणि आऊसाहेब, आपल्याला आदिलशाही मुलूकही काबीज करून अस्तित्व टिकवायचं आहे. आता ही साधी सुधी लढाई नाही, आपल्या अस्तित्वाची लढाई झाली आहे आणि त्यासाठीच राजे गडउतार झाले आहेत. ते आपल्या ताब्यात असलेल्या गडकोटांना, तिथल्या गडकऱ्यांना आणि तिथल्या रयतेस भेट देण्यास गेले आहेत. आणि आता शंभू राजे मिर्झाची भेट घेण्यास जातील. पण युवराज का जाणार भेटायला? राजे गडउतार का झाले असा संशय मिर्झा किंवा दिलेरच्या मनात येऊ नये म्हणून शंभू राजेंना जावंच लागेल. परंतु ते एकटे नसतील, त्यांच्या बरोबर तानाजी येसाजी आहेत. मुघलांच्या वेशातील मायासुरास ठार करण्यासाठी बहिर्जी, शंभू राजे तुम्ही स्वतः आणि राजे हे त्रिशूळ मोहिमेसाठी महत्वाचं. आग्र्यात जाण्यापूर्वी राजे रयतेचं मनोधैर्य वाढवतील, गडकोट सुरक्षित करतील आणि पुढची रणनीती आखतील. बहिर्जी राजेंचा आग्र्यात जाण्याचा मार्ग आणि खुद्द मुघलांच्या राजधानीतील बित्तम बातमी काढतील. आणि शंभू राजे मिर्झाच्या छावणीत काही गडबड तर नाही ना? राजे इथून गेल्यावर त्यांचा मनसुबा बदलत तर नाही ना? याची अलगद माहिती काढतील. वो काफिर सिवा जब औरंगाबाद आएगा
तो उसके रहने का शाही इंतजाम हम इसी कोठी में करेंगे। लेकिन हुजूर उन काफिरों को मारेंगे कैसे? आओ, खींचो इसे। बैठो। खोलो इसे। या अल्लाह, क्या अजूबा है ये सुरंग औरंगाबाद शहर के बाहरी किलाबंदी के बाहर खुलती है। वहां से हमारे लोग अंदर आएंगे और सिवा का कत्ल करेंगे। खम्मा गणी उग्रसेन जी, कैसे आना हुआ? खरं तर आपण आम्हास वर्दी दिली असती तर आम्ही स्वतः आलो असतो आपल्या भेटीस. आपल्याला उगाच गड चढण्याची तोशीष पडली. होय तर वर्दी दिली असती तर आम्ही आलो असतो मुघली तळांवर काविंदांच्या सेवेसाठी. काही खास कारण योजून आला आहात का? नहीं नहीं पंत, हुकुम और हमें कुंवर शंभू राजे की घड़ी याद आ रही थी, सोचा उन्हें मिलकर आए। कुंवर शंभू राजे हमारी छावनी में आए थे, तभी से उनसे घड़ा लगाव हो गया हमें और हुकुम को। तेही खरंच आहे म्हणा, युवराजांचा लगाव लागतोच नाही का? सिंहाचा छावा लहानपणी गोडच वागतो, त्याची नख देखील लागत नाही, पण मोठा झाला म्हणजे वो तो है। राजा जी कहीं दिखाई नहीं दे रहे। कहाँ हैं वे? लगे हाथ उनसे भी मिल लेते। म्हणजे आपण शंभूराजांना भेटायला आला आहात की राजांना? आपण आज युवराजांना भेटायचं होतं म्हणून युवराजांच्या महालात आम्ही वर्दी देऊन आलो. नाही म्हणजे आधी सांगितलं असतं राजेंना भेटायचंय तर. राजे गडुतार झालेही. कोणत्या सियासती कामासाठी येणं केलं? नहीं नहीं माँ साहिबा, कोई सियासती वजह नहीं है। हम तो ऐसे ही आए थे किले पर। लेकिन किस वजह से राजा जी किला उतरे हैं? कोई खास वजह? करार झाला मान्य आहे, परंतु राजेने कुठं जावं, कुठं जाऊ नये, कधी जावं हे तुम्हा सांगण्यास आम्ही बांधील नाही. नहीं माँ साहिबा, आप गलत समझ रही है हमें। लेकिन राजा साहब ने आगरा जाकर बादशाह सलामत से मुखातिब होने का वचन दिया था हुकुम को। अब इस सूरत में यूं चाणक्य को कहाँ चले गए? राजेंनी शब्द दिला तर राजे तो पाळतीलच. मनी संदेह ठेवू नका. आम्ही भोसलेही श्रीरामाच्या वंशातले, तेव्हा दिलेला शब्द पाळणं हा आमचा शिरस्ता आहे. दिलेल्या शब्दात बदल होणार नाही, परंतु याचा अर्थ राजे गडावरच बसतील असा होत नाही ना. राजेंनी आग्र्यात जाण्याचा दिवस ठरवला म्हणजे त्या दिवशी त्या समयी राजे आग्र्यास कूच करतील. तुर्तास तुम्ही जी माहिती घेण्यास इथे आला होता ती माहिती एवढ्या वेळात तुम्हास मिळाली असेल. ना माँ साहिबा, आप हमें गलत समझ रही हैं। हम तो यहाँ कुंवर शंभू राजे के लिए नजराना पेश करने आए थे। मग तो नजराणा घेऊन जा परत. माँ साहिबा,
आप हुकुम ने दिया नजराना ठुकरा रही हैं? नाही नाही, विपर्यास होतोय उग्रसेन. आम्ही नजराणा परत घेऊन जा असे बोललो, कारण आमचे शंभूराजे मुगली तळावरच आहेत. मिर्झा राजेंची भेट घेण्यास गेले आहेत. ते तुम्हास तिथंच भेटतील. खुश रहिए, तशरीफ रखिए. दादाजी आपकी बहुत याद आ रही थी, म्हणून वर्दी न देताच आम्ही इथे आलो. माफी असावी. अरे कुंवर जी, आप माफी क्यों मांग रहे हैं? सच कहें तो हमें भी आपकी घनी याद आ रही थी. इसीलिए तो उग्रसेन जी के हाथों आपके लिए नजराना भिजवाया. कुंवर जी, आपके पिताश्री राजा जी कहाँ चले गए? वो आपके साथ ना पधारे? दादाजी आपल्या मनाप्रमाणे तहही झाला. 23 किल्ले आणि त्याच्या खालचा मुलूक हा आपल्या लोकांना सुपुर्द केला. तरी आपणास आमच्या आबासाहेबांवर विश्वास नाही. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आपण नजर ठेवून आहात. अरे अरे कुंवर जी, आप तो बुरा मान गए. यदि आपको बुरा लगा हो तो आपके इस दादाजी को माफ कर दें. नाही नाही दादाजी, आपण का माफी मागत आहात? थोरा मोठ्यांनी माफी मागायची नसते, तर थोर अंतकरणाने माफी द्यायची असते. आणि आपण जे केले ते योग्यच केले. आम्ही आपल्या जागी असतो आणि आपण आमच्या आबासाहेबांच्या जागी असता तर आम्हीही हेच केलं असतं. वैयक्तिक नातेसंबंध आणि राजकारणात हाच तर फरक आहे. बहुत खूब. आपकी सूझबूझ और होशियारी काबिले तारीफ है. आप जरूर एक बहुत बड़े सूरमा और सेनानी बनेंगे, आपके पिताजी की तरह. शुक्रिया दादाजी. आमच्या आबासाहेबांसारखे होण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू. हे आमचे भाग्यच असेल. परंतु आमचे आबासाहेब गड उतार झाले, त्यामुळे आमच्या दादाजींच्या मनात शंका नसावी म्हणून आम्ही इथे आलो. क्यों कुंवर शंभूराजे? आपके वालिद कहाँ गए या भाग गए? खान साहेब, तरी आम्ही म्हणालो दादाजींच्या शतरंजच्या खेळातील तिरका चालणारा उंट दिसला कसा नाही. शब्द जपून वापरा. आमच्या शब्दातही समशेरी एवढी धार आहे. साया भाल, गड उतरून पळण्या एवढे भ्याड आम्ही हरगिज नाही. वाघ नख विसरलात की काय तुम्ही? राज इतर गडांची व्यवस्था लावण्यासाठी गड उतार झालेत. पळून जाणारे नाहीत ते. अहो सुभेदार, यो कसली पळपुटीची भाषा करतो या दिलेर खानांना आपल्या मुरारबाजींना घाबरून लपून तीर मारला. त्यांच्या मोर उभं राहून सामना करण्याची तर जिगर नव्हतीच ह्याच्यात, आणि इथं उभा राहून नुसते हिमतीच्या गोष्टी करतो या. आणि खान साहेब, जर हिम्मत नसलीच असती तर स्वतःच विना हत्यार या 1 लाखाच्या छावणीत आमच्या आबासाहेब आलेच नसते तहाची बोलणी करायला. आमच्या आबासाहेबांमध्ये हिम्मत होती आणि आहे. उनकी हिम्मत हमने देख ली है बीजापुर की मुहिम में. उनकी सालारी भी देख ली और उनका जिगर भी देख लिया. खान साहेब, जर तुम्हाला आमच्या आबासाहेबांची जिगर आणि हिम्मत माहित नसेल तर जा विचारा तुमच्या त्या शाहिस्ते खानाला. वाघाची झडप काय असते ती. आणि बिजापूरच्या मोहिमेत आपल्या समशेरी म्यानातून उपसल्याच नाहीत. ज्या हातात तलवारी पेलायच्या होत्या त्या हातात
मेहंदी लागलेली होती चण्याण्यासारखी, म्हणून लायकीत राहा. हा मुलूक आमचा आहे, जीवानिशी जाल. संभा